स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात हॉस्पिटलमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या। तरुणी नर्स म्हणून 2 महिन्यापूर्वी लागली होती कामाला। विटा पोलिसांकडून तपास सुरू। आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा। विटा शहरातील साळशिंगे रोडलगत असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये खानापूर तालुक्यातील मोही येथील तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली। याबाबत संबंधित हॉस्पिटल प्रशासनानं विटा पोलिसात याबाबतची नोंद केली। कुमारी साक्षी गोरख पवार वय 19 असं मयत झालेल्या तरुणीचं नाव आहे। साक्षी ही नेहमीच्या वेळेप्रमाणे रविवारी ही हॉस्पिटलमध्ये कामाला आली होती। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान ती हॉस्पिटलमधील वरच्या रूममधून जेवण करून येते असं सर्वांना सांगून गेली होती। बराच वेळ झाला तरी ती परत आली नसल्यानं हॉस्पिटलमधील अनेकांनी वर जाऊन पाहिलं असता संबंधित तरुणीने दरवाजाला आतून कडी लावून घेतली होती। बाहेरून अनेक जण ओरडू लागले, नाव घेऊ लागले, पण त्या तरुणीनं आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही। शेवटी बऱ्याच वेळानं दरवाजाची कडी तोडून काही जणांनी दवाखान्याच्या रूममध्ये प्रवेश केला। यावेळी संबंधित तरुणीने रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास लावून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। याची माहिती संबंधित डॉक्टरांनी विटा पोलिसांना फोन करून दिली। विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी विटा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व साक्षीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। साक्षी ही केवळ 2च महिन्यांपूर्वी या संबंधित हॉस्पिटलमध्ये कामाला आली होती। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं ती या ठिकाणी काम करत होती, परंतु साक्षी हिने दवाखान्यात का गळफास लावून घेतला हे मात्र समजू शकलं नाही। मयत साक्षी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलाय। साक्षीनं का आत्महत्या केली या संदर्भात विटा पोलीस शोध घेत आहेत। या घटनेनं विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ माजली। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।